नागपूरमध्ये गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गॅस एजन्सींवर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचा दावा करत हा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचं काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण ऐकूया. आहे ही स्थिती सुधारली पाहिजे अशी आमची मागणी. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात की विरोधक विनाकारण वातावरण खराब करून जनतेची दिशाभूल करत. नाही, जनतेची दिशाभूल कुणालाच करायची नाही. सगळे जनतेला सहकार्य करण्यासाठीच आहे. आम्ही 2 दिवस ही स्थिती पाहिली आणि स्वतः गॅस एजन्सीमध्ये ज्या पद्धतीने केव्हाही नंबर लावायचे, आता ते तुमचं 28 दिवस झाल्यानंतरच नंबर लावत आहे. आणि म्हणून आज ही स्थिती, लोक जर त्यांचे सिलेंडर खाली नसते तर रांगा लागल्या नसत्या. आपण सगळ्या गॅस कंपनींच्या गोडाऊनमध्ये किंवा त्यांच्या दुकानांमध्ये पाहाल तर या रांगा लागल्या, ह्या सिद्ध करतात की कुठं ना कुठं गॅसचा तुटवडा आहे. भाऊ, अनेक हॉटेल्समधून सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल्स बंद होत आहेत. तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे का? नागपूर शहरात रुग्णालय, हॉस्टेल विधानसभा अध्यक्षांनी या विषयावर बोलायची जर संधी दिली तर जरूर हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडू. विधानसभा अध्यक्ष काही बोलू देत नाही असं म्हणत आहे तुम्हाला? नाही, विधानसभा अध्यक्ष बोलू देतात, परंतु कोणत्या विषयावर बोलायचं हे त्यांच्या हाती असतं आणि त्यांचा तो अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करू ही वस्तुपरिस्थिती सांगण्याचा. जर तिथे संधी मिळाली तर आम्ही जरूर बोलू. नागपूर काँग्रेसचे कॉप मेंबर्सचा निर्णय कधी होणार आहे, काय सांगणार? मला वाटते काही वाद नाही. काँग्रेसमध्ये आपण पाहिलं असेल की आतापर्यंत काही वाद नव्हता आणि ज्यावेळेस विषयपत्रिकेवर विषय येईल त्यावेळेस चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. स्थायी समिती आणि महापौर OSD नेमण्याच्या तयारीत आहे. खासगी OSD नेमणार आहे. मला वाटतं की ज्यांनी स्टँडिंग कमिटी किंवा महापौरांकडे काम केले आहे त्यांच्या अनुभवाच्या हेतूने हे करत असतील याची वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेत्यांना आम्हाला विचारावी लागेल. नागपूरमध्ये गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका करत गॅस पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीबाबतही अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण ऐकूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे स्टेटमेंट केलं परवाच्या दिवशी, त्याच्यातच त्यांनी सांगितलं की आमचा जो गॅस सिलेंडर आता उपलब्ध नाही. जे काही घरगुती गॅस आहेत तेच आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, कमर्शियल गॅस उपलब्ध करून देत नाही, असा त्याचा अर्थ आहे. हे गॅसचा तुटवडा आहे हे त्यांनी मान्यच केलेलं आहे. मग सरकार तुम्ही म्हणताय की दावा करताय की गॅस कुठेही कमी नाही. सरकारच गॅसवर आली. सरकारने ज्याप्रमाणे आमचे नेते राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजींनी कोरोनाच्या काळात सरकारला सांगितलं होतं, देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगितलं होतं की देशाच्या सीमा सील करा, नाही तर कोरोना आपल्या देशात आला तर अनेक लोकांचा जीव जाईल. ते नरेंद्र मोदीच्या हेकडाईमुळे त्या काळात कोरोनाची त्यावेळेस व्यवस्था केली गेली नाही. त्या बॉर्डरला आपण थांबवलं असतं तर आपल्या देशामध्ये असंख्य निर्दोष लोकांचा जीव गेला नसता. त्या निर्दोष जीव जे गेलेत त्यांचं पापसुद्धा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं आहे, हा भाजपचा आहे. त्याचप्रमाणे आता गॅस सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये सरकारने वास्तविकता जनतेसमोर मांडली पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात आज उद्योग बंद व्हायला लागले, हॉटेल्स बंद व्हायला लागले आणि हे सगळे बंद होत असताना सरकार खोल धावा करत असेल की आमचा जो गॅस सिलेंडर तर मग द्या ना. मग लोकांच्या लाईनी घरगुती याच्यासाठी लोकांच्या लाईनी लागलेल्या आहेत, तुमच्याच माध्यमातून दाखवलं जातं. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला खोटं बोलून ज्या पद्धतीनं आमच्याकडे कुठलाही तुटवडा नाही असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणेन. मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांनी जे वातावरण निर्मिती केलं, नॅरेटिव्ह पसरवलं म्हणून लोकांमध्ये भ्रम निर्माण हे झालं आणि ते पॅनिक झाले आणि लोक बाहेर पडले. राज्यातले उद्योग का बंद झाले, हॉटेल्स का बंद झाले, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आज मी विधानसभेत विचारणार आहे त्यांना. तुम्ही वास्तविकता मांडा ना, काय असेल अडचण ते सांगा ना, लोकांना त्या पद्धतीचं आश्वासित करा ना. खोटं बोलून, जसं कोरोनामध्ये तुम्ही खोटं बोलला, कोरोना आमच्या इथलं काहीच होणार नाही, कोरोनाला आमचे लोक मरणार नाही, मग एवढे निर्दोष लोक मेले.
तर त्याचे पापाची जबाबदारी तुम्ही घ्या ना. राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे का विरोधक बघा, उमेदवार देणार? अजून तो निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे आता कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ. राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका बिनविरोध होण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून महाविकास आघाडीच्या बैठकीनंतरच भूमिका स्पष्ट होईल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी राज्य सरकारच्या काही धोरणांवरही टीका केली आहे. बाबत विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण ऐकूया. उमेदवार देणार आहेत. नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदार त्या पक्षाकडून आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बिनविरोध होऊ द्यावा म्हणून, जर लढायलाही तयार आहोत आम्ही, पण बिनविरोध झाला तर योग्य आहे असं म्हटले मुख्यमंत्री. नाही, लढायला तयार आम्हाला, पण लढायला तयार आहोत. आणि विषय असा येतो की यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ती भूमिका त्यांची तशी होती का हे तपासून पाहू आम्ही. कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला, पण त्यांनी उमेदवार उतरवलेत. हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही. अशा आहेत. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही. नमो शेतकरी स्वाभिमान योजनेमध्ये राज्य सरकार SC आणि STच्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्याचा पैसा वापरणार असल्याची माहिती समोर आहे. नाही, हे तर आता सरसकट काय, त्यांना SCचं काही संबंध देणं घेणं नाही, STचं देणं घेणं नाही. सरसकट JR काढून लाडकी बहीण, नमो शेतकरी सहाय्य निधी यामध्ये वापरला जातो आहे. त्यांना STचा निधी खरं तर संविधानाच्या किंवा घटनेनुसार तो निधी तसा वरती करता येत नाही. काल परवा 400-450 कोटी रुपये त्यांनी काढून घेतलेत. एकीकडे बजेट फुगवून दाखवायचा SCसाठी, सोशल जस्टिससाठी, ट्रायबल विभागासाठी, आणि त्यातले निम्म्यापेक्षा मागच्या वर्षी 45% खर्च झाला समाज कल्याणचा. 45%मधूनही लाडक्या बहिणीला गेले आणि इतरत्र निधी वळवला गेला. म्हणजे त्या घटकाला, कॅटेगरीला काहीच पैसे मिळाले नाही. ट्रायबलमध्ये तर केवळ 38% निधी खर्च झाला मागच्या वर्षी. 38% निधी खर्च होऊन तो सर्व निधी जर दुसरीकडे वळवत असाल तर तुम्हाला हे उपेक्षित समाज आहेत, SC आहे, ST आहे किंवा इतर समाज आहे, यांचा निधी तुम्हाला वळवता येत नाही. पण तो वळवला जातो आहे. सगळे कायद्याची पायमल्ली करून, कायदा पायदळी तोडून वाटेल त्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे. धर्मांतर विरोधी कायद्यावर आज विधेयक धर्मांतर विरोधी कायद्यावर विधेयक आज मांडलं जाणार नाही, विधेयक काल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे. परवा आता यावर चर्चा होईल, त्यावेळेस आम्ही मांडू. आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे. काही विषारी मंत्री पोचले जात आहेत, ते सरसकट सगळे काय, म्हणजे त्यांना जी शपथ घेत आहेत ती शपथसुद्धा आपण घेतली, ती काय त्यातले वाक्याचा शब्दाचा अर्थ तरी यांना कळतो का आपण पाहतोय. त्यामुळं हे कायदे आणून अशा पद्धतीचे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे, त्यावर चर्चा होईल.